मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील शिंदवणी या गावामध्ये. या ठिकाणी मित्रांनो हवेली केसरी 2026 ओपनचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि हवेली तालुक्याचे तालुका अध्यक्ष सरपंच संतोष शेठ मोडक यांचा पैंजण आणि बाळाप्पा हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. आता आपल्या समवेत बाळाप्पाचे नियोजन करते आणि मालक सगळी टीम आहे त्यांची. तर आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत संदीप भाऊ लकडे. संदीप भाऊ नमस्ते. नमस्ते. संदीप भाऊ, काय सांगाल, कुठला आहे बाळाप्पा आणि कुणाच्या नावाने पळतो, मालक कोण आहे? बाळाप्पा हा बैल म्हणजे आमचाच आहे, सर्वांचा बैल आहे आमच्या. हा बैल जगाचा मालक श्री संत बाळमा प्रसन्न ह्या नावाने बोलतो, कुरजाई माता प्रसन्न. बरं, आणि कुठं असतो सांभाळायला वगैरे? हा निरेत असतो, आसनीत असतो, काय नाही दाजींकडे असतो, माझ्याकडे असतो. आत्ता सध्याला तर माझ्याकडे. बरं, बाळाप्पाचा कसं काय पायरा करण्यात आला? त्या दिवशी आदमापूरला गेलतो ना मी, म्हणजे एकत्र गाडी पळाली आमची. गटाला सरपंचांनी गाडी मारली, त्यानंतर सरपंचाचा फोन आला. तर म्हणलं एक काम करा, झालं हे झालं, म्हणलं मला एक मैदान बैल द्या तुम्ही शिंदावण्याला. ठीक आहे म्हणले हानू. बरं, ही मैत्री पूर्ण झालं पाहिजे का हो? एकमेकाला फोन करून हे महत्वाचं आहे. आणि मला वाटतं मागच्या वर्षी मागच्या वेळेस सोन्यान पैंजण, सोन्याचं पैंजण म्हणत होते सगळे, त्यांनी एक नंबर केला. तर आता परत मित्रांनो पैंजणनी केला. आता संतोष भाऊ गेलेले आहेत घरी आणि हिथं आता ही सगळी टीम आहेत बाळाप्पाचीच. तर बाळाप्पा का नाव ठेवलंय? बाळाप्पा ठेवायचं म्हणजे मी मामांकुंड वासरू आणलं ना, त्याला बारकं होतं. बरं. आणि माझ्या घराच्या शेजारी शाळा आहे. बरं. ते शाळेतली माझी मुलं, लहान मुलं यायची, म्हणली पप्पा आपण हेच नाव ठेवू बाळाप्पा. बाळाप्पा. त्या दिवशी मला वाटते बाळमाचा भंडारा होता आमच्या घरी. बरं. त्या दिवशी ते पोरं म्हणली बाळाप्पा बाळाप्पा, ती नावच राहिलं बाळाप्पा. बाळूमामाचा आशीर्वाद भेटला म्हणायचा. बरं. आणि बाकी कुठल्या खांदी आणि दाताला कसा आहे? दोन्ही खांदी. आणि दाताला आत्ता तिसरा पडलाय. तिसरा पडला. लय गरम दिसतोय राव. लय गरम आहे. खाली सुट्टीला आहे ना व्यवस्थित? सुट्टीला एका साईडने सोडायचा, एका माणसाने सोडायचा. बरं. दोन्ही खांदी, काय अडचण नाही पब्लिकनी. आणि आज गटाला कोण होतं चालक? चालक नागोडावर, तिन्ही फेर नागोडावरच होता. दादा असतो आमचा, किरण असतो. गटाला किती वेळ पळाला तुम्ही? 31 मध्ये. 31 मध्ये. आणि ह्याला सेमी फायनलला 5व्या सेमीत पळाला. आणि फायनलला किती तास होतं? 7 नंबर. काय वाटलं आता फायनलला बी 10 गाड्या होते, कसं वाटलं पळताना? सेमीचा अनुभव सांगा. सेमीचा एक नंबर वाटला खरंच, म्हणजे समाधान झालं आज. होय का? मनात समाधान झालं. बरं. आणि फायनललाच किंवा फायनलला फायनलला सुद्धा कुठेतरी 8, जास्तीत जास्त 8च, कवचित 7 किंवा 8च असायच्या, कवचित 9. आज 10 गाड्या होत्या. काय वाटलं पळताना, म्हणजे अपेक्षा काय ठेवली होती? अपेक्षा काहीच नव्हती. सरपंच आमचं सकाळी जे येतो बैल बांधला होता पटेल, सरपंच माझ्याकडे आले, म्हणली कसं काय होईल, म्हणलं काय नाही आज एकच करून जायचं मैदानात. आल्यालाच ठरलं होतं. आले. आता आपण वळूया दादांकडे. नाव काय दादांचं? कुणाल दाजी. तुमचे दाजी सक्क दाजी? बरं. कुणाल भाऊ नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? कुणाल भाऊ शिळीमकर. गाव कुठलं? मंदयासनी वेल्ले, राजगड वेल्ला. बरं. दादा काय सांगाल, आज काय मैदानात फरक जाणवला, बदल काय जाणवला ते सांगा पहिल्यांदा. नाही, बदल असं काय नाही, लय दिवसाची इच्छा होती आमची आणि त्यांनी आज ती इच्छा पूर्ण केली. किरण दादा माहिती, आमचा दुसरा एक बैल आहे घरी, शंभू म्हणून. त्या बैलांनी सवय लावली. बारके भाऊ जायचे, म्हणजे अक्षरशः त्यांना कळत नव्हतं या दोघांना की दोघं जायचे मैदानावरती. काही ठिकाणी बरेचसा अन्याय झाला, काय झाला, पण त्या दोघांनी अजूनपर्यंत जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. त्याचंच फळ आहे काही. त्याचं आज हे फळ भेटलंय आम्हाला. आणि त्याला आम्हाला बाळूमामाच्या कृपेने, कुरुंदाच्या कृपेने आज त्याचा आम्हाला निश्चित मोबदला काहीतरी भेटला. बरं. आणि दादा विशेष म्हणजे तुमच्या दावणीला किती वर्षापासून नंदीत? आता नंदी आमच्याकडे पहिल्यापासूनच घरी आवताची बैल होती. त्यानंतर उठल्यानंतर आता कुठले आले? बंदीच्या नंतर पहिला राजा म्हणून होता आमच्याकडे. बंदीनंतर आता बंदीनंतर शंभू म्हणून होता. त्याच्यानंतर हा बाळाप्पा आता 2 वर्षाला आपल्याकडे आहे. बाळाप्पा तुमच्याकडे. बाळाप्पाची खरेदी कुठली? नाही, खरंच नाही, दाजींकडून घेतलेलं वासरू आहे. म्हणजे आमचं घरगुती वासरू आहे ते, मामांच्या गायचं वासरू होतं दाजींच्या. आणि मग ते तयार केलं तुम्ही? ते तयार केलं. काळजी काय घेताय त्याला? खायला कसं काय एवढं? आमचं बारकं बंद. काळजी बी तीच घेतोय, त्याला आवडतोय बी तीच. काय भानगड काय काय एवढ्या ताकदी मागचं रहस्य काय रे? म्हणजे सगळ्या गोष्टी मागचं सगळं असेल ना, तर तो माणूस. नाव काय त्याचं? तुका. बाळाप्पा कसं काय एवढा पळतो, त्याच्या मागचं रहस्य सांग बाबा, प्रेक्षकांना जाणून घ्यायचं. काय मेहनत सर, बाकी काय मेहनत, पण काहीतरी खासियत असेल का? ते दणक्यात उचलतोय. ते मला मारतो पण तेवढा, मी त्याच्यावर प्रेम करतो पण तेवढं. बरं. किती वर्षापासून नादा ते सुका? आत लहानपणापासून, पहिल्यापासून पालखीला वगैरे पहिलं जायची आपली, पहिल्यापासून पहिलंच होती. पहिला ह्यात
आत्ता शर्यतीत आल्यापासून म्हणजे जेव्हापासून नाद आहे त्यानंतर पहिलाच काय एक नंबर नाही तसं आहे भरपूर शंभरचे आहे पण बाळाप्पाचा पहिला पहिलाच नंबर आंबेकरांकडून घेतलेला शंभू आम्ही. हा हा आणि त्यानंतर बरं आता आपण दादांकडे पुन्हा वळू दाजी तर दाजी आज पश्चिम महाराष्ट्र मुंबई मर्यादित मैदान झालं त्याचं काय तुम्हाला एक बैलगाडी मालक म्हणून काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, जो संघटनेने निर्णय घेतलाय तो चांगला आहे. हा. आणि याच्यामुळं गोरगरिबांची आणि आपली जी पश्चिम महाराष्ट्रातली जी बैल आहेत ते कितीतरी बैल अंधारात होती उजेडात येणार आहेत आता. बरं आणि पहिरे करताना काय फरक जाणवला का ह्या निर्णयामुळं? नाही मग वासराचे पैरे करताना अजून तरी आम्हाला म्हणजे असं काही त्रास जाणवला नाही. देवाच्या कृपेने त्याच्या आशीर्वादाने आपल्याला पैरे येतात ते आम्हाला सगळ्यांना योग्य वाटलं. दाजी असतात, आमचा मावस भाऊ आहे अनिकेत, आपलं योग्य वाटलं आम्ही सगळ्यांच्या मध्ये पैरा करतो आणि पळतो. मग किरण दादा एक आमचं सपोर्टला सगळ्यात मोठी ताकद आहे. किरण दादा किती दिवसाच्या गॅपने पळवता? 5-6 दिवसाच्या गॅपने पळवतो आपण. मित्रांनो किरण ड्रायव्हर म्हणून ज्यांची ओळख आहे म्हणजे सगळंच ऑलराऊंडर किरण भाऊ म्हणतात त्याच्यामुळे काय हीच नाही आणि शंभूची गाडी आमची ते सांगतात. आणि आता आपण संदीप भाऊकडे वळूया. संदीप भाऊ तुम्हाला पण एक जाता प्रश्न, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई मर्यादित मैदान केलेले त्याचा काय एक बैलगाडी मालक म्हणून काय सांगाल, कसा फीडबॅक भेटतो? तसं बघायला गेलं तर पहिली ही लोक आपल्याकडे पळा येत नसायची, हां आत्ता यायला लागले आता म्हणजे बंदीनंतर नाही. पहिली पश्चिम मुंबई ही आपली पश्चिम महाराष्ट्रातील बैल पहिली पळायची. काय ना बाकी बाई तो नाही का म्हणजे आपली गोरगरिबाची ह्याच्यामुळे बैल उजेडत आहे. आज आम्हाला एक नंबर झाला किंवा आज आम्हाला एक नंबरचा बैल भेटला, कशामुळे भेटला? ती कुठंतरी थांबली म्हणून आम्हाला बैल भेटला. संघटनेचं खरंच आभार मानतो मी. चालतंय, म्हणजे धन्यवाद. विलास पैलवान आहेत ना, त्यांचं दाजींचं पण लय मोठं लक्ष असतं. मधून अजून दाजींचा सारखा फोन असतो मला. ते म्हणजे आपले रिलेटिव्ह पण आहेत दाजी नाही का, पण त्या नात्याच्या पलीकडे सुद्धा एक माणूस काहीतरी तो ऐकत आहे, कंटिन्यू मध्ये फोन असतो. मग अशी दाजींचा मला फोन झाला, वासराची वगैरे त्यांची चौकशी सतत मधून अधून चालू असते. आणि काय संघटनेने जो नियम घेतला तो खरंच चांगला घेतलाय. त्या दिवशी सुद्धा नाजरेला आपण पडलो कडे पठारला, तिथं 2 नंबर केला वासराने, तिथं 1 नंबर केला देवाच्या गाडीने. तिथं सुद्धा म्हणजे ना आपण फक्त 19-20 मध्ये निकाल झालाय 2 नंबर. म्हणजे चांगलं ट्रेंडिंगला आलाय आणि पळतोय पण. त्याच्यामुळे तुम्हाला आता पुढचं फ्युचर चांगले दादा, चांगलं नियोजन करा, असंच पळत राहा आणि तुमचं अभिनंदन. धन्यवाद.